श्री स्वामी समर्थ. तर गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. तर सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात सोपी सेवा किंवा सगळ्यात अतिशय उत्तम अशी सेवा आहे, तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. तर प्रत्येकजण हा संकटात असतोच. काही ना काही अडचणी ह्या प्रत्येकाला असतातच. कितीही सुविधा असू देत, किती सुखसुविधा असू देत तुमच्याकडे, पण काही ना काही प्रॉब्लेम हे सगळ्यांना असतातच. तर ह्याच्यातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर हा काळ खूप भारी आहे. म्हणजे गुरुपौर्णिमा येत आहे. तर ह्या कालावधीमध्ये म्हणजे त्याच्या आदल्या कालावधीमध्ये 8-15 दिवसाचा जो काय काळ असतो त्या काळामध्ये लहरी जागृत असतात. दत्त महाराजांच्या, स्वामी समर्थ महाराजांच्या लहरी ह्या जागृत असतात. त्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल, छोटी सेवा किंवा मोठी, कितीही तुमच्या आवडीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही ती सेवा करू शकता. तर त्या सेवेचं फळ हे तुम्हाला निश्चित मिळत असतं. म्हणून लोक तर दत्त जयंती, गुरुपौर्णिमा किंवा स्वामींचं प्रकट दिन ह्या कालावधीमध्ये आवर्जून पारायण करतात. तर पारायण करायला जर वेळ नसेल तर मी ही सेवा सांगणार आहे. ती सेवा तुम्ही नक्की करून बघा, नक्की फळ मिळतं. फक्त ते मनापासून करा, अंतःकरणापासून स्वामींना हाक द्या. नक्की स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात. तर सेवा काय आहे ते सांगणार आहे, थोडक्यामध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि काय नियम असतात, काय अटी असतात त्या आपण पाळणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. बऱ्याच ताई म्हणतात की आम्ही एवढी सेवा केली पण आम्हाला फळ नाही मिळालं. पण त्याची पण काही कारणं असतात, त्यामुळे तर फळ मिळत नाही. तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. तर कसं असतं, आता हे बघा, पारायण करायला जर वेळ नसेल तर ही एक सेवा आहे नामस्मरणाची. फक्त नामस्मरण करायचं आहे, सकाळ संध्याकाळ नामस्मरण. देवासमोर बसा, दिवा अगरबत्ती लावा, धूप वगैरे लावा. खूप प्रसन्न वाटतं मग घरामध्ये. आणि देवासमोर बसूनच तुम्ही नामस्मरण करायचं आहे. अजून एक त्याच्या जोडीला सेवा सांगणार आहे मी. तर नामस्मरण करा, अंतःकरणापासून करा, टायमर लावा. तुम्ही टाइम लावून सुद्धा सेवा करू शकता. म्हणजे रोजची तेवढी ठराविक ती सेवा तुम्ही करू शकता. अर्धा तास, 10 मिनिटं, जास्त वेळ असेल तर 1 तास. आता एवढं 1 तास नाही कोणाला वेळ भेटणार तर 15 मिनिटाची सेवा घ्या, 20 मिनिटाची सेवा घ्या. नक्कीच देवासमोर आपण एवढा वेळ बसू शकतो. का नाही बसणार? कारण देवाकडे जर मागायचं म्हटलं तर एवढं असं आपण मागत असतो. मग देवासाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर मग थोडा वेळ हा आपल्याला द्यावाच लागतो, द्यायलाच पाहिजे. अजून एक सेवा आहे ती म्हणजे जपमाळेची. जपमाळ तुम्ही करू शकता. आता जे स्वामी सेवक आहेत, जे स्वामी भक्त आहेत, त्यांच्याकडे जपमाळ ही असेलच. तर जपमाळ फक्त घरात आणून ठेवायची का? घरात आणून ठेवल्यावर किंवा आपल्या जे देवघर आहे घरामधलं त्याच्यामध्ये ठेवून त्याचं फळ मिळतं का? तर नाही. ती पवित्र करावी लागते. ती कशाने पवित्र होते? जेव्हा आपण त्या माळेवरती जप करत असतो. आणि त्या प्रत्येक मण्यावरती जेव्हा आपण जप करत असतो, श्री स्वामी समर्थ असं प्रत्येक मण्यावरती जेव्हा आपण तो उच्चार करतो, तेव्हा ती माळ पवित्र होते, सिद्ध होते. त्यामुळे जप माळ ही आपल्याला करायची आहे. खूप पवित्र सेवा आहे ही, उत्कृष्ट. काय सांगू, एवढी सेवा भारी आहे ही. खरंच करून बघा. मी सुद्धा सेवा घेतलेली आहे आणि माझी पण सेवा चालू आहे. कोणती सेवा आहे तर ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेलच. आता मला 3 दिवस राहिलेत, म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार 3 दिवस राहिलेत. 5 दिवस झाले, किती 7 दिवसाचे असते ना, 4 दिवस झालेत. 3 दिवस राहिलेले आहेत. 7 दिवसाची ती सेवा घेतली. पुढे किती कंटिन्यू करायची हे मी बघेल, कारण काही प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे जास्त मला नाही घेता आली. 7 दिवसाची मी घेतलेली आहे सध्या तरी. बघू, अजून गुरुपौर्णिमा लांब आहे. तर अजून एक सांगायचं आहे महत्त्वाचं. तर तुम्ही ही सेवा जेव्हा कराल ना, तेव्हा तुम्ही अंतःकरणापासून करा, मनापासून करा. जे काही 10-15 मिनिटाची जी सेवा घेणार आहात तुम्ही, मनापासून करा ती सेवा. जर आपण म्हणायचं मन दुसरीकडेच आपलं, किंवा मनात आपल्या काही विचार येतात, प्रत्येकाचे येतात, माझ्याही येतात, तर त्याला कुठेतरी कंट्रोल करायचं आणि देवाकडेच बघायचं. म्हणजे ते विचार आपल्या डोक्यात येत नाही. देवाकडेच बघून तुम्ही सेवा करू शकता.
जर तुम्ही खाली बघून फक्त म्हणत राहिले श्री स्वामी समर्थ असेल तर तो डोक्यात अनेक विचार येत असतात. त्यामुळे देवाकडे बघा, स्वामींकडे बघा, तर त्याच्यामुळे डोक्यात विचार येणार नाहीत आणि सेवा पण खूप छान तुमची केली जाईल. तर दुसरं म्हणजे जपमाळ किती वेळा करायची, तर जपमाळ ही तुमच्या आवडीनुसार किंवा वेळेनुसार तुम्ही ती करू शकता. जास्त वेळ असेल तर तुम्ही 3 वेळा करा, 7 वेळा करा, 11 वेळा करा. 11 वेळा तर खूप जास्त म्हणतात की चांगली असते केल्याने. तर मी 11 वेळा कधी केली होती, तर मी जेव्हा पारायण केलं होतं तेव्हा मी 11 वेळा म्हणजे रोज 11 वेळा जपमाळ केलेली आहे. तारक मंत्र 11 वेळा आणि स्वामीचरित्र सारामृत हे पूर्ण एक पुस्तक असतं, त्या अध्याय ग्रंथ असतो 21 अध्यायांचा, तो एका दिवशी तो पठण केलेला आहे. तर करायचं म्हटलं तर आपण सगळं करू शकतो. जर मनातून जर इच्छा असेल ना तर आपण वेळ सुद्धा बघत नसतो, सगळं होतं आपल्याकडनं. पण आपलं करू का नको, एवढा वेळ मिळेल का, काही अडचणी तर येणार नाही ना, अशा मनात शंका येत असतात. तर अशा शंका कधी येतात की आपण परिपूर्ण ती सेवा करायला तयार नसतो. तुम्ही मनात एक निश्चय घ्या की मला ही सेवा करायचीच आहे. तुम्ही हे मनाशी ठाम ठेवलं ना, नक्की ती सेवा तुमच्याकडनं स्वामी करून घेतात. आणि हे करून बघा, नक्की हा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण हा जो कालावधी आहे, गुरुपौर्णिमेच्या आधी जो कालावधी असतो त्यामध्ये लहरी जागृत असतात. म्हणजे पावन होतं. आपण जे काही सेवा करतो ती परमेश्वरापर्यंत पोचती. त्यामुळे हे करायचं आहे. आता ह्याला पारायणाला पण बरीच लोक बसली असतील, वेळ असेल तर तुम्ही बसू शकता. पण आता कसं झालंय, आपल्या लेडीजला मुलांची शाळा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, घर सांभाळायचं, त्यामुळे ते सकाळी सकाळी तिथे केंद्रामध्ये जावं लागतं आणि सकाळचीच मुलं शाळेत जातात. त्यामुळे एवढी सगळी गडबड होते, त्यामुळे ते नाही शक्य होत. मग ही छोटी सेवा आहे, ही करून बघा तुम्ही. त्याच्या इतकंच ह्याचं पण फळ मिळतं, फक्त ते मनापासून करायला पाहिजे. दुसरे नियम काय आहेत, तर कोणाला काही वाईट बोलायचं नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, नॉनव्हेज खायचं का, तर बरीच लोक नॉनव्हेज खातात. स्वामींची जरी सेवा केली तरी पण नॉनव्हेज खात असतात. तर नॉनव्हेज खायचं का ह्या कालावधीमध्ये, जर तुम्ही संकल्प केला तर नॉनव्हेज खाऊ नका, आणि संकल्प नाही केला तर नॉनव्हेज खाऊ शकता. पण कधी संकल्प नाही केला तर खाऊ शकता, संकल्प जर केला तर अजिबात खाऊ नका. तुमची सेवा पूर्ण होतपर्यंत नॉनव्हेजला स्पर्श सुद्धा करू नका. इनफॅक्ट घरात सुद्धा ते आणू नका ती गोष्ट. आणि खायचं असेल, जर संकल्प नसेल केला आणि तुमची इच्छा असेल की खायचंय किंवा घरात ऐकत नाहीत, घरात आणलं जातं, बनवावं लागतं, मग अशा वेळी काय करायचं, तुमची जी सेवा आहे ती तुम्ही सकाळी करून घ्यायची आणि त्यानंतर मग तुम्ही कधीही दिवसभरात ते खाऊ शकता. त्यानंतर मग देवाकडे जायचं नाही. देवाला दिवा सुद्धा तुम्ही स्वतः लावायचा नाही. जर दुसरं कोणी असेल, लहान मुलं, त्यांच्याकडनं लावून घ्यायचा. लहान मुलं म्हणजे जी दिवा लावू शकतात त्यांना सांगायचं, नाहीतर खूपच लहान मुलं म्हणजे ते भाजून वगैरे घेतील, नाहीतर म्हणून सांगायचा उद्देश हा आहे, बाकी काही नाही. तर संकल्प नाही केला तर नॉनव्हेज खाऊ शकता. आणि संकल्प करून जर सेवा तुम्ही घेतली तर नॉनव्हेज अजिबात खाऊ नका, ही एक गोष्ट पाळायची आहे. बाकी ह्याच्यात काही सुद्धा पाळायचं नाही. ह्याच्यात ब्रह्मचर्या किंवा परान्न किंवा काही सुद्धा पाळायचं नाही. पथ्य, उपवास काही सुद्धा पाळायचं नाही. खूप सोपी सेवा आहे, म्हणून तर मी सांगितलं आहे. खूप सोपी सेवा आहे आणि सर्वात उत्कृष्ट सेवा आहे, उच्च कोटीची सेवा आहे. खरंच उच्च कोटीची सेवा आहे. एकदा करून बघा आणि अनुभव घ्या. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब